मेघना, मुंबई गोवा हायवेवर अजून तरी कुठल्याही अपघाताचा रिपोर्ट नाहीये. सुमित भाड्याच्या गाडीने जाणार होता. ती चौकशी आमची माणसं करतात. आणि मेघना, सुमेधला काही होणार नाही. कशाला खोटी समजूत काढताय? मी तुझी समजूत नाही घालत. हा आशावाद आहे आणि माणूस आशेवरच तर जगत असतो. बरोबर आहे म्हणाली तुझं. सई सुद्धा नक्की सापडेल आपल्याला. आपण शोधूयात तिला. मला सांग, काल रात्री तू इथेच होतीस ना? हो, थकल्यामुळे जरा डोळा लागला होता, पण मी जागीच होते. मला कळत नाहीये, सई मला न सांगता घराबाहेर का जाईल, आणि ते एवढ्या रात्री. आपण सई जिथे झोपली होती ती रूम पाहूयात का? कदाचित काहीतरी मिळेल. चला ना. ही सईची रूम. आणि हे बांगड्यांचे तुकडे दिसतात इथे. हे तर सईच्या बांगड्यांचे तुकडे आहेत. एक मिनिट, हात नको लावूस. आणि हे केस सुद्धा दिसत आहेत. झोपेत हात अंगाखाली येऊन बांगडी पिचणं सहज शक्य आहे, पण केस गळले की तुटले. केस? मेघना, सईचेच कानातले. त्या बांगड्या, केस, सईला कोणी किडनॅप तर नसेल केलं ना?